राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा संपली इथं हाय सोन्याची खाणं, इथं हाय सोन्याची खाणं सांगता होते आणि एका षटकाच्या समाप्ती अंती आपण पाहतोय टाकळीमिया 11 टीम प्रथम फलंदाजी करताना एका गड्याच्या मोबदल्यात 17 धावा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर स्वतः बाबा बर्डे यावेळी मात्र पाहायला मिळतील. या स्पर्धेतलं निर्धाव पहिलं षटक टाकण्याचा मान या खेळाडूला आपण पाहतोय. या ठिकाणी जर बाबांनी निर्धाव षटक टाकलं आणि विकेट हॅट्रिकही घेतली तर प्रत्येक 500 रुपयाचं प्राइज या ठिकाणी परवेशभाई शेख यांच्या वतीने आणि प्रत्येक विकेटला अमीनभाई पठाण यांच्या वतीने 200 रुपयाचं प्राइज. धन्यवाद. अभिसाठी हा चेंडू होता लेग स्पिन मॅजिक. यावेळी मात्र डावखऱ्या हाताचं नक्की डावखऱ्या हाताचं फिरकी गोलंदाजीचं जादुई प्रात्यक्षिक यावेळी मात्र मैदानावर बाबा यांच्या मार्फत सुरू असलेलं जे पाहायला मिळते. पहिला चेंडू अभिसारखा दर्जेदार फलंदाज यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. सरळ फॉलो थ्रू मध्ये चेंडू फील्ड होतोय. धावफलक स्थिर असेल. 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यात बनवल्या गेल्यात. या अगोदरच्या षटकात मात्र एक अफलातून झेल बाबा यांनी टिपला जरूर होता. जुने खेळाडू आहेत, अनुभवी आहेत, अनुभवाचा खजिना उघडलाय आणि एक चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. डेड बॉल मृत चेंडू यावेळी मात्र पंच घोषित करताना पाहायला मिळत आहेत. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय शेखर सर कामकाज करतायत. तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय लोखंडे सर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत देशमुख सर काम करताना पाहायला मिळतात. या दरम्यान पंचांकडे जोरदार अपील जोरदार आहे. या दरम्यान एक धाव घेण्याचा प्रयत्न, डिरेक्ट हिटचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळतोय. धावांसाठी धाव या ठिकाणी मात्र पंचांनी कळवलंय. हा चेंडू लेग बाईज असेल आणि या लेग बाईजच्या सहाय्यानं धावफलक एका धावेने पुढे जाऊन पोहोचणार आहे. 18 धावा धावफलकर आहेत. क्रीडा रसिक मात्र बरेचसे मैदानावर उपस्थित राहून या सामन्याचा आनंद घेत आहेत. एकलव्य प्रतिष्ठान यांच्या वतीनं आपणा सर्वांचं देखील हार्दिक स्वागत असेल. ही स्पर्धा मात्र खऱ्या अर्थानं क्रीडा रसिकांनी डोक्यावर घेतलेली स्पर्धा म्हणून मात्र या स्पर्धेचा उल्लेख करावा लागेल. गोलंदाज तयार. स्लोवर चेंडू आणि इथे सूर मारत झेल टिपण्याचा प्रयत्न केला जरूर. प्रयत्नाला यश आलेलं पाहायला मिळत नाहीये आणि पाहता पाहता चेंडू होतोय सीमा पार चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. पुढे जाऊन पोहोचेल. 22 धावा धावफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. एका गड्याच्या मोबदल्यात 22 बनवल्या गेल्यात. एक चांगली गोलंदाजी इथे मात्र होताना पाहायला मिळते. फील्ड सेट करताना आपण पाहतोय गोलंदाज स्वतः बाबा बर्डे. तर चांगलं फील्ड या ठिकाणी सेट केलंय आणि अगदी आपल्या क्षेत्ररक्षणाला अनुसरून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे मात्र होताना पाहायला मिळते. रमेश स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करतायत. 4 चेंडू खेळलेत, 8 धावा त्यांनी बनवल्यात. दुसऱ्या बाजूला अभिकर्पे 2 चेंडू खेळलेत. आतापर्यंत एकही धाव त्यांच्या खात्यावर लागलेली पाहायला मिळत नाहीये. या दरम्यान आखूट टप्प्याचा चेंडू आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला रमेशच्या बॅटमधून येतोय एक उत्तुंग महाकाय षटकार. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. तर एक चांगला फटका यावेळी मात्र रमेशच्या बॅटमधून आपण पाहतोय. 5 चेंडूत 14 धावा रमेशनं बनवल्यात. खऱ्या अर्थानं मात्र एक चांगली फलंदाजी इथे रमेशच्या मार्फत होताना पाहायला मिळते. खरं तर जर आपण टाकळीमिया स्पोर्ट क्लबचे सामने आतापर्यंत पाहिले असतील तर निलेश शिंदे हा मात्र फलंदाजीचा कणा या स्पर्धेमध्ये नक्कीच या संघासाठी ठरला. परंतु निलेश परतला आणि तदनंतर आपण पाहतोय रमेशनं मात्र जबरदस्त या ठिकाणी आतापर्यंत फलंदाजी केलेली जी पाहायला मिळते. बॉल द्या, दुसरा बॉल द्या सर. नवीन चेंडू द्या. पतंगवाले ओ पतंगवाले तिकडे जाऊ द्या पतंग.
पतंग गोळा करून घ्या. पतंग कोण उडवते त्यांनी गोळा करून घ्या लवकर. फास्ट ओढा जोरात लवकर. 28 धावा याडी मात्र धावफलकावर लागलेले आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी मात्र सुरू आहे. रमेश स्ट्राईकच्या दिशेला, बाबा बर्डे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. या षटकात अद्याप 10 धावा खर्च केल्यात. फ्लायटेड चेंडू होता. यावेळी मात्र एका धावेसाठी हा चेंडू खेळलाय. स्वीप केलाय चेंडू एका धावेसाठी आणि या एका धावेच्या साहाय्यानं आपण पाहतोय आता धावफलक जाऊन पोहोचणार आहे. 29 धावा धावफलकावर यावेळी मात्र लागलेल्या पाहायला मिळत आहेत. 29 बनवले गेल्या. स्ट्राईकच्या दिशेला अभि करपे. खरं तर प्रचंड गुणवत्ता लाभलेला हा खेळाडू आहे. या स्पर्धेत पाहिलं तर त्याचा फॉर्म थोडासा आउट ऑफ टच तो जाणवला आहे, परंतु आता महत्त्वपूर्ण सामन्यात बघूया तो कशा पद्धतीनं कामगिरी करेल. यावेळी फुलटॉस चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेला सुंदर फटका सजवलाय आणि हा चेंडू पंचांचा इशारा येतोय. पंच त्या ठिकाणी मात्र चौकशी करतायत. चौकार की षटकार आणि या दरम्यान तिसऱ्या पंचांनी निर्वाळा या ठिकाणी कळवायचा आहे, निर्णय द्यायचा आहे. चौकार की षटकार यासाठी विचारणा केली जाते. बरोबर आहे. गिरीश निमसे गेलेन बॉल घेऊन आले. तिकडं थांबा ना गिरीश भाऊ, एवढी मॅच तिकडंच थांबा लाईन म्हणतो मी. वा, धन्यवाद. बरं का गिरीश भाऊ, काय माहिती का, ही स्पर्धाच तुमची आहे. हो, थांबा तुम्ही, थांबा लाईन म्हणे एवढी मॅच. संतोष सर, तिसऱ्या पंचांची संपर्क साधा. संतोष सर, या ठिकाणी आरपी फायटर्स या संघाचे मालक पवन शेठ उंबरवाल परत एकदा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. षटकार. तिसऱ्या पंचांना निर्वळा येतोय. हा चेंडू सीमा पार असेल. षटकार. अभिच्या बॅटमधून मात्र हा फटका निघालेला आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला इथे प्रारंभ केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू यावेळी मात्र सचिन दिवे या खेळाडूनं मात्र खऱ्या अर्थानं प्रभावित केले. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांचा वापर यासाठी वाईडसाठी बॅटिंग टीमकडून मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय. तर सचिन दिवेनं मात्र प्रभावित केलंय. आपली फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही माध्यमातून मात्र या स्पर्धेवर या खेळाडूनं नक्की छाप सोडली आहे. अतिशय दमदार कामगिरी या खेळाडूची राहिली आहे. बघूया तिसऱ्या पंचांचा डिसिजन पुन्हा एकदा या ठिकाणी अपेक्षित आहे. 35 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक तिसरं या ठिकाणी पहिला चेंडू टाकला गेलाय. एक फलंदाज बाद आहे. निलेश शिंदे सारखा मोहरा गमावल्यानंतर एक चांगली फलंदाजी इथे मात्र रमेश यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली आहे. वाईड बॉल. तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय. हा चेंडू अवांतर असेल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू होता. धावफलक एक ने आकार घेतात. सज्ज असताना आपण पाहतोय तर स्ट्रायकिंग एंडला रमेश यावेळी फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत.
आखूट टप्प्याचा चेंडू होता, पुलचा फटका खेळलाय, फाईन लेगच्या दिशेला चेंडू टर्न होतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, सुरेख असं क्षेत्ररक्षण या चेंडूवर मात्र केलेलं आपण पाहतोय. आणि या एका धावेच्या साह्यानं आता मात्र धावफलक जाऊन पोहोचेल. 37 धावा धावफलकावर. अत्यंत महत्त्वपूर्ण लढत आहे. हारणारा संघ मात्र नक्कीच या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल, तर जिंकणारा संघ एलिमिनेटर राऊंडमध्ये दाखल होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण लढत या ठिकाणी मात्र मैदानावर रंगताना तुम्ही आम्ही सर्व अनुभवत आहोत. सचिन दिवे गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. स्ट्राईकच्या दिशेला अभि करपे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, यावेळी मात्र जमिनीलगत फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर आलाय जरूर, परंतु एक धावफलकात जी जमा होईल आणि या एका धावेच्या साह्यानं आपण पाहतोय आता मात्र धावफलकावर 38 धावा बनवल्या गेल्यात. 38 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. टाकळीमिया टीम या ठिकाणी मात्र प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आरपी फायटर्स टीम या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. या दरम्यान हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फुलर लेन चेंडू होता. थोडी जी लेंथ अपेक्षित होती फलंदाजाला ती मात्र गोलंदाजाकडून मिळाली नाही. दरम्यान त्याच्या परिणामस्वरूप एक धावफलकात जमा होईल. धावफलक जाऊन पोहोचेल. 39 धावा षटक क्रमांक 3 या ठिकाणी मात्र सुरू असलेलं पाहायला मिळतंय. 6 षटकांचा हा सामना आहे. खरं तर 30 मिनिटांमध्ये इनिंग संपवणं गरजेचं असणार आहे, याची दोन्ही संघांनी देखील नोंद घ्यायची आहे. या दरम्यान अभिच्या बॅटमधून काऊ कॉर्नरच्या दिशेला एक प्रचंड बाहुबली फटका बाहेर पडतोय. चेंडू सीमा पार षटकार. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा षटकार. बाजूला उपस्थित होत आहेत ज्यांच्या नावावरती म्हणजे फायनलचे बरेचसे रेकॉर्ड जे काही नमूद आहेत आणि त्यांनी बऱ्याचशा गाड्या आपल्या नावावरती केलेल्या आहेत, असे आदरणीय टाकळीमिया गावचे शफीक भाई शेख या ठिकाणी मात्र उपस्थित झालेले आहेत. बहीणचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. धन्यवाद. या दरम्यान पुन्हा एकदा बॅक टू बॅक एक मोठा फटका खेळलाय आणि इथे अभिच्या बॅटमधून मात्र 1 बाउंड चेंडू सीमा पार होतोय. खणखणीत चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. आपण पाहतोय 2 देखणे चौकार आणि षटकार या अगोदरच्या चेंडूवर त्यांनी मात्र पूर्ण केलेले पाहायला मिळत आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा एक सुरेख फटका आणि नो बॉल तब्बल 5 धावा या चेंडूवर प्राप्त झालेल्या. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. इथे मात्र महागडं षटक सचिन दिवे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. हा चेंडू सुरेख होता. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न अभिकडून केला गेला जरूर, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क या चेंडूवर मात्र होऊ शकला नाही. 54 धावा यावेळी आपण पाहतोय धावफलकावर ज्या लागल्या गेल्यात. तब्बल 54 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 3 संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीअंती छत्रपती शिवाजी 11 टीम 54 धावा धावफलकावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांकडून ही पहा और संपली. इथं हाय सोन्याची खाणं, इथं हाय सोन्याची खाणं. शिवरायाच्या महाराष्ट्राची ठेव थोडी जाणं. गड तू जातीचा श्रेष्ठ, गड मी मातीचा श्रेष्ठ. छातीला छाती भिडून कर तू. घाई करणं गरजेचं असेल. यानंतर 6 षटकांची इनिंग
अजून बाकी आहे. आपण पाहतोय 3 षटकांमध्ये 54 बनवले गेल्यात. एक फलंदाज मात्र बाद झालेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय एक अनुभवी गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहायला जातं जुने जाणते खेळाडू बाबा बर्डे यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय थँक्यू रमेश यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करतायत. 8 चेंडूंमध्ये 17 धावा त्यांनी अद्याप बनवल्यात. चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता. लोअर फुल टॉस करून चेंडू खेळलाय आणि क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र चकतोय फसतोय. चेंडू होतोय फरार. चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. खरं तर निलेश परतल्यानंतर मात्र या 2 फलंदाजांनी किल्ला लढवलाय. जबरदस्त कामगिरी केली आहे. अगदी चांगल्या चेंडूंचा सन्मान केलाय. खराब चेंडूंचा समाचार घेतलाय. या दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. फेकी येते. कलेक्शन होऊ शकलं नाही. त्या दरम्यान आपण पाहतोय एक धाव जी घेतली जाईल आणि या एका धावेच्या साहाय्यानं 22 यावेळी मात्र पंचांनी कळवलंय. एका धावेच्या साहाय्यानं आपण पाहतोय धावफलक या ठिकाणी 59 धावा धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी टाकळी मिया गावचे माजी उपसरपंच किशोरभाऊ मोरे हे सुद्धा या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. आपले मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. 59 धावा धावफलकर आहेत. षटक क्रमांक 4 सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळते. जसजशी ही स्पर्धा मात्र पुढे सरकत चालली तसतशी क्रीडा रसिकांची गर्दी देखील होताना पाहायला मिळते. तमाम क्रीडा रसिकांना मात्र 26 तारखेला देखील आग्रहाचं निमंत्रण असेल. अगदी महाअंतिम सोहळा 26 जानेवारी रोजी या स्पर्धेचा संपन्न होणार आहे. गोलंदाज तयार. या दरम्यान गगनचुंबी फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला मात्र प्रचंड घणाघात केला जातोय. अभिच्या बॅट मधून येतोय एक शानदार जलवा. षटकार. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. रोल बॉल द्या सर मैदानात. धावफलक मात्र फार वेगानं पुढे जाताना आपण पाहतोय. तब्बल 65 धावा धावफलकावर बनवल्या गेल्या. षटक क्रमांक 4 इथे सुरू असताना मात्र कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं रमेश आणि अभि या 2. त्याचबरोबर आरपी फायटर्स या टीमचे संघमालक राहुल अर्थात गुणाभाऊ जगदणे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. गुणाभाऊंनाही विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न बाब. पलीकडच्या बाजूला परेशभाई सय्यद भाईजान हे सुद्धा उपस्थित आहेत. आपलंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. परेशभाईंना विनंती आहे व्यासपीठावरती या. हा टप्प्याचा चेंडू होता. ऑफ स्टिकला शफल झाले आणि स्क्वेअर लेगच्या दिशेला पुन्हा एकदा एक सुंदर फटका अभिने खेळून काढलाय. चेंडू सीमा पार. चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. चांगली फलंदाजी अभिकडून मात्र होताना पाहायला मिळते. प्रचंड क्षमतेचा असणारा फलंदाज आहे आणि महत्त्वपूर्ण सामन्यात एक चांगली कामगिरी त्याच्याकडून होताना आपण पाहतोय. 10 चेंडू खेळलाय. 31 धावा अद्याप त्यानं बनवलेल्या पाहायला मिळतात. या दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा जाळं पसरवलं होतं. जाळ्यात मासा देखील सापडला होता. शेवटच्या क्षणी या ठिकाणी मात्र नक्कीच झालेली चूक. पंचांचा इशारा येतोय. हा देखील चेंडू सीमा पार असेल. चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. या दरम्यान हा चेंडू कव्हरच्या दिशेला. काय फटका खेळलाय. जबरदस्त प्रहार. कव्हरच्या डोक्यावरून मात्र एक लाजवाब क्लासिकल लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका. चेंडू सीमा पार. षटकार.
फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटका गड्या टेस्टीच लागतंय गावाला डावखरे आताच्या गोलंदाजीच्या फिरकीचा जो टर्न आहे त्याचा उपयोग या ठिकाणी मात्र अभिनय या फटक्यावर केलेला आपण पाहिला. एक जबरदस्त कव्हरच्या डोक्यावरून षटकार खेळणं तसं मात्र सोपी गोष्ट नसते, परंतु या ठिकाणी अभिनय ती कामगिरी लीलया करून दाखवलेली आपण पाहतोय. 4 षटकं इथे संपली आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीअंती 79 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात टाकळीमिया 11 टीम करताना पाहायला मिळत आहेत. अभि करपे 12 चेंडू खेळलेत, 41 धावांवर खेळतायत, तर दुसऱ्या बाजूला रमेश आपण पाहतोय 10 चेंडूंमध्ये 21 धावा बनवलेल्या देखील आपण पाहिल्यात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सचिन यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. 5व्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ होतोय. स्ट्राईकच्या दिशेला रमेश. सचिनचा चेंडू मिड विकेटच्या दिशेला खेळलाय. 2 क्षेत्ररक्षकांमधली दरी साधली आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. अगदी हवेत सूर मारत चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र झालेलं आपण पाहिलं. 1 धाव दरम्यानच्या काळात या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आलेली आपण पाहतोय आणि या एका धावेच्या सहाय्यानं आता धावफलक मात्र 80 धावा एका विशालकाय धावफलकाकडे वाटचाल इथे मात्र होताना पाहायला मिळते. तसं पाहिलं तर अगदी जास्त फलकावर धावसंख्या जरी झाली तरी सामने मात्र रंगतदार झालेत, हे या नक्कीच खेळपट्टीचं वैशिष्ट्य ठरले. या दरम्यान हा चेंडू आखूट टप्प्याचा होता आणि काऊ कॉर्नरच्या दिशेला काय फटका सजवलाय. अभि करपेची बॅट इथे तळपते. चेंडू सीमा पार षटकार. फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटका गड्या टेस्टीच लागतंय गावाला इथे मात्र एका महत्त्वपूर्ण सामन्यात एक महत्त्वपूर्ण फलंदाज पूर्ण फॉर्ममध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 86 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. सचिन दिवे सारख्या एका दर्जेदार गोलंदाजावर एका आक्रमक फलंदाजानं चढवलेलं आक्रमण तुम्ही आम्ही सर्व पाहतोय आणि काय फलंदाजी केली आहे. 47 धावा 13 चेंडूत बनवल्यात. या अगोदर देखील आपण पाहिलं दयावान टीमकडून मात्र मोहसिन सय्यदनं जबरदस्त कामगिरी केली होती. 15 चेंडूत मात्र या ठिकाणी आपल्या या चालू असलेल्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आपण जे काय प्रत्येक मॅचसाठी आकर्षक असं टी शर्ट देतो. पहिलवान अक्षयदादा कर्डिले प्रतिष्ठान राहुरी शहर, आदरणीय अक्षय भाऊ तनपुरे नगरसेवक राहुरी, सागर भाऊ कल्लापुरे उपसरपंच देसवंडी आणि पहिलवान जिशान भैया शेख राहुरी भाजपा युवा मोर्चा राहुरी शहर टीमच्या वतीनं खरं तर आपल्याला मॅन ऑफ द मॅचसाठी जे काही टी शर्ट आहेत सगळे मान्यवरांचं परत एकदा एकलव्य प्रतिष्ठानच्या वतीने मनापासून आभार आहे, अभिनंदन आहे, धन्यवाद. गो टू कॉमेंट्री बॉक्स. 15 चेंडूंमध्ये 71 धावांची मोहसिन भाईची खेळी देखील आपण पाहिली दयावान 11 कडून. आता मात्र अभि करपेचा जलवा देखील आपण पाहतोय. 14 चेंडू खेळलाय, 47 धावा त्यानं बनवल्यात. एक चांगली दर्जेदार फलंदाजी त्याच्याकडून अद्याप पाहायला मिळाली आहे. या दरम्यान बॅटची एज आणि इथे बाबा बर्डे पुन्हा एकदा काय जबरदस्त झेल टिपलाय. फलंदाज झेलबाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान युवा नेते मान्य तुषार भाऊ गायकवाड यांची बळीची टाळी. या खेळासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. क्रीडा रसिकांचं पुरेपूर मनोरंजन अभिनय केले. थँक्यू. जबरदस्त फलंदाजी आणि बाबांनी जो अभिचा सुंदर असा झेल घेतला त्यासाठी त्यांचे परम मित्र बब्बूभाई शेख